हॅलो, नमस्कार. रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मस्त असा श्रावण स्पेशल आपण 7 दिवसाच्या 7 थाळ्या बघत आहोत. तर आज मंगळवार थाळी नंबर 2 मस्त अशी व्हेज थाळी झटपट आणि कमी साहित्यामध्ये बनवलेली आहे. व्हिडिओ जर आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता इथे मी आहे ना तुरीची डाळ घेतलेली आहे आणि बटाटे घेतलेले आहेत. तर तूर डाळ आणि बटाटे ना स्वच्छ अशा आपण अगोदर धुवून घेऊयात. पाहू शकता मस्त अशी डाळ आपण आहे ना धुवून घेतली, पाणी टाकलेलं आहे. आता बटाटे आहेत, त्या बटाट्यामध्येही आपण पाणी टाकूयात आणि डाळ आणि बटाटा आपण आहे ना कुकरला लावून घेणार आहे. पाहू शकता आणि बटाट्यामध्ये पाणी अगदी थोडंसं टाकलेलं आहे. डाळीमध्ये शिजताना मीठ टाकायचं आणि आता आपण कुकर लावून घेऊयात. कुकरच्या छान अशा 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. आता इथे आपण पुरी बनवणार आहे, तर पुरीसाठी पीठ मळून घेऊयात. इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, पीठ चाळून घेतलं आहे आणि एक आहे ना ह्या छोट्या वाट्या ज्या आहेत ना त्या 1 ते 1.5 वाटी ना रवा टाकलेला आहे. त्याच्यामुळे पुरी आपली छान अशी एकदम खुसखुशीत आणि टम्म फुगते. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. हे सगळं व्यवस्थित अगोदर आपण आहे ना मिक्स करून घेऊयात आणि थोडं थोडं पाणी टाकून आहे ना छान असं घट्ट पीठ मळून घेऊयात. आपण चपातीला जसं पीठ मळतो ना त्याच्यापेक्षा थोडं घट्ट असं पीठ मळायचं. आपल्याला पुरी बनवायची आहे आणि हे रवा अजून छानसा फुगला जातो. हे बघा कुकरही आपलं झालेलं आहे. आता इथे मेथीची वडी बनवणार आहे. मेथी स्वच्छ अशी साफ करून धुवून घेतलेली आहे. आता हिला बारीक अशी चिरून घेऊयात. आता मेथी वडी बनवण्यासाठी ते मी 2 ते 3 आहे ना हिरवी मिरची घेतलेली आहे आणि लसूण घेतलेलं आहे. आता ह्याचा आहे ना जाडसर असा ठेचा करून घ्यायचा. मिरचीचं प्रमाण आहे ना तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता इथे बारीक चिरलेली मेथी घ्यायची, त्याच्यावरती बेसन पीठ टाकायचं, भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची, हळद टाकूयात, जिरा पावडर, पांढरे तीळ टाकायचे, चवीनुसार मीठ टाकूयात आणि आपण लसूण आणि मिरचीचा ठेचा घेतलेला आहे तो ठेचा टाकायचा आणि थोडंसं पाणी टाकायचं. हे छान असं मिक्स करून घ्यायचं. गरज लागेल तर बेसन पीठ वरतून टाकायचं. पाहू शकता छान असं मस्त अशी आपली खमंग खुसखुशीत अशी ना मेथीची वडी होते. पाहू शकता छान असं मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच ताटामध्ये ना आपण वडी आपली ना वाफवून घेणार आहे. हे पीठ छान असं हे सेट व्यवस्थित असं झालं की असं ह्या हाताने ना आपण हे पीठ थापून घेऊयात. त्याच ताटाला घ्यायचं थापून. पाहू शकता अगदी पातळ, जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही ठेवायचा. ह्या पद्धतीने थापून घेतलेले आहे. आता इथे ना वरून आपण पांढरी तीळ टाकूयात. बघू शकता मस्त अशी. आता इथे एका टोपामध्ये ना गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. आता ह्या टोपावरती आपण हे जे वडी थापलेलं जे ताट आहे ना ते असं पलटी करून ठेवायचं, म्हणजे छान अशी आपली वडी उकडली जाईल. आणि पाणी आतमध्ये उकळलेलं असं गरम असं असावं. हे बघा वडी ही छान अशी उकडलेली आहे, थंड करून घेतली. आता ह्याचे आपण आहे ना कट करून घेऊयात. आता तुम्हाला किती मोठी हवी आहे, छोटी हवी आहे, त्या हिशोबाने तुम्ही ना आवडीनुसार कट करू शकता. बघू शकता मस्त अशी आपली वडी उकडलेली आहे. हे बघा छान अशा वड्या आपल्या निघत आहेत. अजिबात खाली कुठंही लागत नाही आहे किंवा काही नाही. एकदम मस्त अशा परफेक्ट अशा वड्या आपल्या मेथीची वडी झालेली आहे. आता आपण फ्राय करून घेऊयात. आता इथे तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये एक एक वडी सोडून आहे ना मी वडी छान अशी खरपूस खमंग अशी ना तळून घेणार आहे. आणि ही वडी खायला ना खूप सुंदर लागते.
आणि आपण नेहमीच अळूवडी किंवा कोथिंबीर वडी अशी बनवतो, तर मेथी वडी ही बनवा, खूप सुंदर लागते. बघू शकता आता इथे आपण वडी तळलेली आता काढून घेऊयात आणि सगळ्या ज्या वड्या आहेत ना त्या ह्याच पद्धतीने तळून घेऊयात. आता इथे जिरा राईस बनवणार आहे, तर कुकरमध्ये ना तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालं की तेजपत्ता टाकायचा, एक चक्री फूल, 1 ते 1.5 इंच आहे ना दालचिनी टाकायची, अर्धा चमच जिरं टाकायचं. आणि जिरं आपल्याला जिरा राईस बनवायचा आहे, तर जिरं छान असं आपलं भाजू द्यायचं, जास्त करपवायचं सुद्धा नाही. आणि ते मी बासमती तांदूळ घेतलेला आहे, स्वच्छ धुवून 1 तास आहे ना पाण्यामध्ये छान असा मुरत ठेवलेला आहे. आता आपण हे तांदूळ आहे ना तो आपण ह्याच्यामध्ये टाकूयात आणि छान असं परतून घेऊयात. आणि ते गरम पाणी केलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये ना गरम पाणी टाकूयात, चवीनुसार मीठ टाकूयात, व्यवस्थित मिक्स करूयात. आता इथे मी आहे ना हा जो जेवणाचा डब्बा असतो ना तो डब्बा आहे ना 2 डबे तांदूळ घेतलेलं. तर आता जेवढं तुमचं तांदूळ आहेत ना तेवढ्याचं 1.5 पट तुम्ही पाणी टाकायचं. आपल्याला कुकरमध्ये बनवायचं आहे त्याच्यामुळे 1.5 पट टाकायचं. आणि जर टोपामध्ये बनवणार असाल ना तर 2 पट पाणी टाकायचं. व्यवस्थित मिक्स करूयात आणि 2 शिट्ट्या करून घेऊयात. हे बघा इथे डाळ ही आपली छान अशी शिजलेली आहे, मस्त अशी आपण तडका डाळ बनवणार आहे. आता इथे मी कढई घेतलेली आहे, कढई गरम झाली की त्याच्यामध्ये तेल टाकूयात. तेल छान असं गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी टाकायची. मोहरी छान अशी तडतडली की त्याच्यामध्ये जिरं टाकायचं. जिरं ही छान असं फुलू द्यायचं की त्याच्यात हिंग टाकायचं, ठेचून घेतलेला लसूण, खिसून घेतलेलं आलं टाकायचं आणि 1 मिनिटभर आहे ना छान असं हे परतूयात. आता ह्याच्यामध्ये कढीपत्ता टाकूयात, बारीक चिरून घेतलेला कांदा, छान असं हे भाजूयात. मस्त अशी आपली तडका डाळ ही होते. बारीक चिरलेली मिरची घेतलेली आहे, मिरची टाकूयात. टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून, टोमॅटो टाकूयात आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. पाहू शकता मस्त असं छान असा आपला टोमॅटो ही भाजलेला आहे. आता त्याच्यामध्ये हळद टाकूयात, मिक्स करूयात आणि शिजवून घेतलेली डाळ टाकायची आणि गरजेनुसार पाणी टाकायचं. इथे गरम पाण्याचाच वापर करा, थंड पाण्याचा नका करू. गरम पाण्याने चव अजून छान येते. आणि तडका डाळ बनवणार आहे त्याच्यामुळे अशी डाळ आपली छान अशी घट्टच असते. चवीनुसार मीठ टाकूयात, व्यवस्थित मिक्स करूयात. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि छान अशी एक उकळी करून घेऊयात. आता इथे मी ना बटाट्याची भाजी बनवणार आहे. कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे, तर त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकूयात, जिरं टाकूयात. जिरं मोहरी छान अशी तडतडली की त्याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकायचं, बारीक चिरून घेतलेला कांदा, मिरची बारीक चिरून घेतलेली, कढीपत्ता, छान असं हे परतून घेऊयात. आणि इथे मी बटाटे अगोदरच उकडून घेतलेले आहेत, साल काढून त्याच्या छोटे छोटे ना फोडी करून घेतले. तुम्ही हाताने कुस करूही शकता. कांदा मिरची छान भाजली, त्याच्यामध्ये आता हळद टाकूयात आणि बटाटा टाकूयात. चवीनुसार मीठ टाकायचं आणि व्यवस्थित असं हे परतून घेऊयात. मस्त अशी आपली बटाट्याची भाजी होते. आणि अगदी साध्या सिंपल अशा रेसिपी दाखवलेल्या आहेत. झाकण ठेवूयात, 3-4 मिनिटाची वाफ काढूयात. पुन्हा व्यवस्थित असं परतून घेऊयात. तर ह्याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात, पुन्हा व्यवस्थित परतूयात आणि झाकण ठेवून पुन्हा 2 मिनिटाची वाफ काढूयात. आता इथे डाळ ही छान अशी आपली उकळलेली आहे.
एक 5 मिनिट झालेले आहेत. आता ह्याला अजून एक एक्स्ट्राचा तडका देऊयात, म्हणजे डाळ अजून आपली छान तडका डाळ टेस्टी होईल. आता इथे एक पॅन ठेवलेला आहे, तडका पॅन. त्याच्यामध्ये ना एक मोठा चमच असं तूप टाकायचं. तूप चांगलं असं गरम झालं की थोडंसं जिरं टाकायचं. लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत 2, त्याचे तुकडे करून घेतलेत. सुकी मिरची टाकायची आणि 1 चमच आहे ना मिरची पावडर टाकायची. मस्त असा कलर येतो आणि छान असं भाजलं की आपण हे डाळीमध्ये टाकून घेऊयात. पाहू शकता मस्त अशी आपली डाळ ही झालेली आहे. आता आपण राईस बघूयात आपला झाला आहे का. जिरा राईस कुकर थंड करून घेतलेला आहे. पाहू शकता मस्त असा आपला जिरा राईस ही आहे ना तयार आहे. आता ते कुकरची वाफ पूर्ण सगळी मोबाईलवरती येते, त्याच्यामुळे ते क्लिअर दिसत नाही. आता पीठ ही छान असं आपलं इथं मुरलेलं आहे. आता आपण पुरी बनवायला घेणार आहे. तर जेवढी तुम्हाला मोठी पुरी हवी तेवढे गोळे करून घ्यायचे आणि छान अशी पातळ एकसारखी पुरी लाटून घ्यायची. बघू शकता व्यवस्थित असं दाखवलेलं आहे. छान अशी पुरी लाटून घ्यायची. पाहू शकता इथे मी पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. आता आपण तेल गरम झालेलं आहे, तेलामध्ये ना पुरी छान अशी तळून घेऊयात. मस्त अशी टम्म फुगते आणि आपण इथं रवा वापरलेला आहे, त्याच्यामुळे एकदम खायला खुसखुशीत अशी लागते. तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बघू शकता मस्त असं जिरा राईस, तडका डाळ, बटाट्याची भाजी, श्रीखंड, मेथी वडी आणि पुरी पापड असा बेत झालेला आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.